संबोधावा सन्माननीय पवार साहेब. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवरांनी, निवडणुकीची सुरुवात देशामध्ये झाली. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये मी सध्या फिरतोय. आज इथे येण्याच्या पूर्वी जालन्याला होतो, औरंगाबादला गेलो, अहमदनगरला गेलो, साताऱ्याला गेलो, पुण्याला गेलो, सोलापूरला गेलो, जळगावला गेलो. ठिकठिकाणी लोकांशी, तरुणांशी, महिलांशी सुसंवाद साधण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला. पण त्यामुळे एक गोष्ट झाली की माझा कधी बसत नाही तो घसा बसला. आत्ताच वर्ध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संबंधीची आम्हा सगळ्या देशाच्या आजच्या विरोधी पक्षाच्या सहकाऱ्यांची भूमिका काय आहे ते आधीच्या सगळ्या सहकारी विचारांनी मांडली. या निवडणुकीला आम्ही अतिशय महत्त्व देतो आहोत, कारण आम्हा सगळ्यांना तुम्हाला एक चिंता आहे की ही निवडणूक शेवटची निवडणूक ठरू नये. कारण ज्यांच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे त्यांचा एकंदर संसदीय पद्धत आणि निवडणुका याच्याकडे वागण्याचा दृष्टिकोन आहे. त्याच्यात जर यश मिळालं तर तुम्हा सगळ्यांचा मूलभूत अधिकार जो लोकशाहीचा आहे तो संकटात गेल्याशिवाय राहणार नाही. आजचे राज्यकर्ते त्यांच्या भाषणाचे काही भाग अनिल देशमुखांनी तुम्हाला या ठिकाणी दाखवले. ते आम्ही लोक देशाच्या भाजपमध्ये गेले 10 वर्ष बघत असतो. मी देशाच्या अनेक प्रधानमंत्र्यांच्यावर कधी काम केलं, कधी त्यांना जवळून पाहिजे. राजीव गांधी लोकसभेत होते त्यावेळी मी त्यांच्यावर होतो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत देशाच्या भाजपमध्ये जेवढे प्रधानमंत्री झाले त्या सगळ्यांच्यावर काम करण्याची संधी मला स्वतःला मिळाली. महाराष्ट्राची विधानसभा आणि देशाची लोकसभा, राज्यसभा याच्यामध्ये आजच्या दिवसापर्यंत मला स्वतःला जाऊन 56 वर्ष झाली. आणि या 56 वर्षामध्ये लोकशाहीची प्रतिष्ठा वाढवणारे, सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारे प्रधानमंत्री मी पाहिजे. पण पहिल्यांदा गेले 10 वर्षांनी बघतो की आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलतील एक, आश्वासनं देतील 2, पण त्याची अंमलबजावणी करणार नाही. अनेक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी झाला. महागाईसारखा प्रश्न, लोकांना फळांचे चालवणं अवघड आहे. सांगितलं होतं त्यांनी की 70 आल्याच्या नंतर 50 दिवसाच्या आत याच्या किमती कमी करू. त्याच्यात डिझेल असेल, त्याच्यात पेट्रोल असेल, त्याच्यात गॅस असेल. 3700 दिवस त्यांच्या सत्तेमध्ये येण्यावर झाल्यानंतर 50% किमती करणार या आश्वासनाचा 1% सुद्धा त्यांनी पुरा केला नाही. त्याउलट त्या सगळ्या गोष्टींचे भाव वाढले आणि लोकांना संसार चालवणं हे कठीण होऊन बसलं. ज्याचा उल्लेख या ठिकाणी अनेक विचारांनी केला.
या देशाचा सर्वसामान्य लोकांचा भुकेचा प्रश्न सोडवला हा या देशाचा बळीराजा आहे. तो कास्तकार शेतकरी आहे. आजच्या शेतकऱ्यांचे उत्पन्नाचा इश्यू असतो, मालाच्या किमतीचा प्रश्न असतो. प्रत्येकाला प्रचंड आश्वासनं मोदी आणि त्यांच्या सरकारने दिली, पण त्याच्या एकाही गोष्टीची पूर्तता झाली नाही. या उलट ज्याचा उल्लेख आणि देशमुखांनी केला, संत सरकारविषयी आज बांगलादेशचं मार्केट असेल, अन्य मार्केट असेल, तिथून 2 पैसे शेतकऱ्यांना अधिक मिळण्याची शक्यता असताना तिथलं सरकार त्याच्यावर दृष्टी लावतं आणि आमचं सरकार त्याच्याकडे वगैरेची भूमिका घेतं. त्याचा दुष्परिणाम संत उत्पादक शेतकऱ्यांच्या एकंदर पिकावर या ठिकाणी होतो. तो संत उत्पादक असेल, ज्वारी पिकवणारा असेल, गहू पिकवणारा असेल, धानाचं पीक घेणार असेल, आज त्या सगळ्यांना संकटाला तोंड देण्याची एक वेळ आली आहे. अनेक वेळा सांगितलं की उत्पादन खर्चाचा विचार करून आम्ही किंमत देऊ. त्यासाठी एक कमिशन नेमले. ते कमिशन माझ्या काळात नेमलं. त्याचा रिपोर्ट आला, पण त्याची अंमलबजावणी ही करण्याची जबाबदारी मोदी आणि त्यांच्या सरकारांची होती. पण गेल्या 10 वर्षामध्ये त्या आव्हानाकडं त्यांनी झुंकून बघितलं नाही आणि त्याच्या एकाही गोष्टीची पूर्तता आजपर्यंत त्यांनी केली नाही. आणि तेच मोदी, तेच अमित शहा, तेच त्यांचे सरकारी जाहीरपणाने सांगतात की शरद पवार असो की आम्ही लोकांनी या सगळ्या गोष्टीचा इतिहास हा आढावा दिला पाहिजे. सत्ता तुमच्याकडे 10 वर्ष आणि आढावा आम्हाला लोकांना मागतात. याचा अर्थ हाच आहे की सत्ता हातात असल्याच्या नंतर आपलं कर्तव्य पार पाडण्याच्यासाठी जी जबाबदारी आहे त्याच्याकडे झुंकून न बघण्याची नीती आजच्या प्रधानमंत्र्यांची आहे. आज अनेकांनी या देशामध्ये काय चालले याच्याबद्दलचा उल्लेख केला. भगिनींचा अत्याचार, आजचे तुमचे खासदार याचा उल्लेख या ठिकाणी केला. कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष, त्या अध्यक्ष व्हायच्या आधी त्या परिषदेची जबाबदारी माझ्याकडे होती. कधीही आमच्या काळामध्ये मुलींच्यावर अत्याचार झाले याचं एक उदाहरण मिळालं नाही. आणि यांच्या कारकिर्दीमध्ये जी भारत कन्या ज्यांनी देशाला आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक मिळवून दिलं, मग ती साक्षी मलक असेल, विनय फोगाट असेल, वजम पुनिया असेल, या सगळ्यांच्याकडं ज्या पद्धतीनं बघितलं गेलं, त्यांच्यावर ज्या पद्धतीनं आंदोलन करण्याची वेळ आणली, त्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर, सत्ता हातात दिल्याच्या नंतर त्यांच्याकडून कामं होत नाहीत. या सगळ्या गोष्टी मणिपूरचा उल्लेख या ठिकाणी केला. आम्ही शिष्टमंडळ पाठवलं मणिपूरला काही खासदारांचं, आणि त्या शिष्टमंडळाचा अहवाल आला की 30-35% भगिनी त्या भागामध्ये उद्ध्वस्त झाल्या, त्यांच्या घरावर हल्ले झाले, काहींच्या अत्याचार केले. आणि हे सगळं घडत असताना देशाचे प्रधानमंत्री बघ्याची भूमिका घेत होते. त्या माऊलींना रक्षण करण्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी जावं, त्यांना धीर द्यावा हा विचार मोदींच्या मनामध्ये कधी आलेला नाही. आणि हे फक्त मणिपूरचं, उत्तर प्रदेशमध्ये हाथरस नावाचं गाव आहे, उन्नाव नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी अशाच प्रकारे भगिनींचा अत्याचार केले गेले, पण सरकारने त्याच्याकडं अजिबात लक्ष दिलेलं नाही. अनेक गोष्टी आपण पाहिल्या. या देशामध्ये करोनाचं संकट आलं. आपण पाहिलं की अनेक गावातून, मग ते नागपूर असेल, वर्धा असेल, पुणे असेल,
मुंबई असेल त्या करोनाच्या संकटाच्या काळामध्ये घाबरून घरादाराचं सामान डोक्यावर घेऊन अनेक लोक हजारोच्या संख्येने आपल्या गावाकडे गेले. त्यांना ट्रीटमेंट देणं, त्यांना न्याय देणं या प्रकारचं काम त्यांनी केलं नाही. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आज या सध्याच्या राज्यकर्त्यांनी प्रत्येक व्यक्तीला संकटात टाकलेले आहे. विदर्भ कापूस उत्पादनाचा भाग आज कापूस उत्पादक संकटात, सोयाबीन उत्पादक संकटात, तूर उत्पादक संकटात, कांदा उत्पादक संकटात. कोण शेतकरी संकटात नाही हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर त्यांना देण्याची ताकद नाही. आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर आपण या निष्कर्षाशी येतो की तो बदल पाहिजे. आणि तो बदल पाहिजे असेल तर उद्याच्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला निकाल घ्यावा लागेल, वचन दाबावं लागेल. आणि मोठ्या वचनाने एक अतिशय चांगला जाणकार आणि तुमच्या भूमिकेच्याबद्दल आस्था असलेला खासदार आज काळ्यांच्या रूपानं तुम्हाला निवडून द्यायचा आहे. त्यांचं संबंध भाषण तुम्ही ऐकलं, मी ऐकलं, मला मनापासून समाधान झालं. नव्या पिढीचा एक अतिशय उत्तम खासदार हा तुमचा जिल्हा संबंध देशाला देईल याच्याबद्दल माझ्या मनात सरकार नाही. मी इथं अनेकांचं काम पाहिलं. वसंत साठे आणि मी बरोबर पार्लमेंटमध्ये होतो. त्याच्यानंतरच्या काळात जे खासदार होऊन गेले त्यांचंही काम मी पाहिलं. पण साठेंच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं देश पातळीवर या जिल्ह्याचा नाम उल्लेख करत होता आणि ती स्थिती पुन्हा जर बघायची असेल तर अमर काळे यांना मोठ्या मताने विजय करणं, त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवणं, तर त्याच्यातून या जिल्ह्याचा नावलौकिक संबंध हिंदुस्थानात गेल्याशिवाय आणि तुमच्या प्रश्नाची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आज या ठिकाणी मी देतो. मी काय अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित नाही. आज ज्या पद्धतीने तुमच्या प्रश्नाची मांडणी त्यांनी आजच्या भाषणामध्ये केली त्यामुळे मला खात्री आहे की उद्याच्या पार्लमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव अतिशय वर नेण्याचं ऐतिहासिक काम अमर काळेंच्याकडून केलं जाईल. मी अमर काळेंना विश्वास देऊ शकतो की तुम्ही या लोकांच्या पाठीमागे तुम्ही निवडून आल्याच्या नंतर मला अजूनही पार्लमेंटमध्ये माझा कालखंड आहे. आम्हा लोकांची सगळी ताकद तुमच्या मागं उभी करू. कुणी सरकार कोणाचं असो, कुणी मंत्रीच्या ठिकाणी असो, तुमचे राष्ट्र प्रश्न, वर्धाकरांचे प्रश्न दिल्लीमध्ये सुचत कसे नाही हे आम्ही बघू आणि आमची सगळी राजकीय शक्ती तुमच्या पाठीशी उभी करून या भागाची जनता जी तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवणार आहे त्यांचं समाधान होईल अशी कामगिरी करू हा विश्वास तुम्हाला आणि शरद काळेंना या ठिकाणी मी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद पवार साहब. पवार साहब, आप तो अल्फाज बोलते हैं और हम आपका एहसास सुनते हैं. धन्यवाद.